सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 8वी मध्ये ज्या वेळेला विद्यार्थी असतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला NMMS ची परीक्षा देता येते. आता ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात, काय त्याचे विषय असतात, किती गुणांची परीक्षा असते, किती वेळाची असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. परंतु त्याआधी मी थोडंसं NMMS बद्दल तुम्हाला सांगते. NMMS ची जी परीक्षा आहे 8वीचे जे विद्यार्थी एक्झाम देतील, जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतील त्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 1,000 रुपये इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी असे 4 वर्षांसाठी मिळणार आहे. म्हणजे टोटल जर आपण काउंट केलं दर महिन्याला 1,000 म्हणजे 12 महिन्याचे होतात 12,000 आणि 4 वर्षासाठी हे पैसे मिळणार आहे म्हटल्यावर त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे 48,000 रुपयाची स्कॉलरशिप फक्त ह्या एका एक्झाम मधून. मग तुमच्या आजूबाजूला जर कोणी असे विद्यार्थी असतील की ज्यांना आर्थिक गरज आहे, आर्थिक मदतीची गरज आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेही काही विद्यार्थी असतील की ज्यांना आर्थिक परिस्थिती त्यांची व्यवस्थित आहे परंतु त्यांना बौद्धिक क्षमता त्यांची खूप चांगली आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या परीक्षेचा फायदा होईल. याच्या सिलेबस बद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. पण त्यापूर्वी मी आहे ना एक छोटस सांगते. आता हे तर झालं 8वीचं. तुम्हाला जर समजा इयत्ता 6वी पासून 12वी पर्यंत संपूर्ण शिक्षण फ्री हवं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक परीक्षा होते. ती परीक्षा आहे जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा, ठीक आहे. आता या प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता 5वी मध्ये एक्झाम होत असते किंवा ही जी प्रवेश परीक्षा आहे ती इयत्ता 5वी मध्ये होते आणि 5वीची एक्झाम झाल्यानंतर 6वी पासून 12वी पर्यंत त्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन म्हणजे पूर्णपणे मोफत शिक्षण दिलं जातं. त्यांचा गणवेश, त्यांचे शालेय ज्या काही वस्तू आहेत, जसं दप्तर झालं, पुस्तकं झालेत, वह्या झाले, पेन, पेन्सिल, पाटी, सगळ्या वस्तू त्या विद्यार्थ्यांना मोफत मध्ये मिळतात. त्यांची राहण्याची सोय मोफत असते, त्यांची खाण्याची सोय मोफत मध्ये असते. सो ऍट द एंड काय तुम्हाला 6वी पासून 12वी पर्यंत तुमच्या पाल्याला 1 रुपया देखील खर्च करायची गरज पडणार नाही. या एक्झामसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक PYQ बॅच जिची किंमत आहे फक्त 99 रुपये आणि या 99 रुपयामध्ये तुम्हाला 1260 प्रश्नांचं विश्लेषण जे आहे ते करून दिलं जाणार आहे. आता ह्या प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे काय, तर 1260 प्रश्न शिक्षक इथे सोडवणार सुद्धा आहेत आणि त्यांचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन सुद्धा त्या विद्यार्थ्याला देणार आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. त्यासोबतच JNVST साठी म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट साठी सुद्धा एक पूर्ण बॅच सुद्धा आहे आपल्याकडे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाईल आणि विद्यार्थ्याला जी तयारी आहे ती तयारी टेस्टच्या माध्यमातून म्हणा किंवा लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून म्हणा ही सगळी तयारी विद्यार्थ्यांची करून घेतली जाईल. आता या बॅचची जी किंमत आहे ती आहे फक्त 4,999 रुपये. ही बॅच ऑलरेडी चालू आहे. तुम्ही जर लवकर जॉईन केलं तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स पण बघता येतील आणि जे झालेले आहेत ते लेक्चर रेकॉर्डेड माध्यमात पण बघता येतील, ठीक आहे. तो हे तर झालं जवाहर नवोदय विद्यालयाचं. आता आपण येऊयात आपल्या NMMSच्या एक्झाम कडे, ठीक आहे. NMMSच्या एक्झाम मध्ये असतात 2 पेपर. एक असतो मॅथचा पेपर, बौद्धिक क्षमता चाचणीचा पेपर आणि दुसरा असतो सॅटचा पेपर, शालेय क्षमता चाचणीचा पेपर. दोनही जे पेपर आहेत दोन्ही पेपरमध्ये 90 प्रश्न 90 गुण, ठीक आहे. म्हणजे टोटल तुम्हाला किती प्रश्न आहेत, टोटल जर आपण यांची दोघांची केली तर 180 प्रश्न आणि 180 गुण असे तुम्हाला त्यातनं मिळणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 4 प्रश्नपत्रिकांचा संच असतात. म्हणजे काय तर क्वेश्चन सेट जे म्हणतो, क्वेश्चन पेपरचा सेट, प्रश्न सेम असणार आहे. प्रश्न ए सेट घ्या, बी सेट घ्या, सी सेट घ्या, डी सेट घ्या, सारखे प्रश्न असणार आहे. 90च प्रश्न सगळीकडे असणार आहे, फक्त क्रमांक चेंज केलेले असतात. म्हणजे ए सेट मध्ये जो प्रश्न पहिल्या क्रमांकाला आहे, बी सेट मध्ये कदाचित तो प्रश्न 6व्या क्रमांकाला असेल, सी मध्ये कदाचित तो 12व्या क्रमांकाला असेल, डी मध्ये कदाचित तो 90व्या क्रमांकाला असेल. त्याच्यामुळे प्रश्नांची जी काही सिक्वेन्स आहे तो फक्त चेंज केलेला असतो, परंतु क्वेश्चन्स जे आहेत ते सारखे असतात, ठीक आहे. तसे 90 प्रश्न 90 गुण एकेका पेपरमध्ये. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तो जो बौद्धिक क्षमता चाचणीचा पेपर आहे, मॅथचा जो पेपर आहे, त्या मॅथच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा कार्यकारण भाव, प्रश्नाचं विश्लेषण जेणेकरून तुम्हाला उत्तर मिळेल आणि त्याचं संकलन, तुमचं जे काही रिझनिंग आहे, तुमचं जे काही तुमचं सतसत विवेक बुद्धी आपण त्याला म्हणूयात किंवा त्याला आपण म्हणूयात की आपला कॉमन सेन्स जो आहे त्या हिशोबावर हे प्रश्न असतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं
तर जे काही आपण 4थीच्या स्कॉलरशिपला, 5वीच्या स्कॉलरशिपला, 7वी 8वीच्या स्कॉलरशिप्समध्ये आपण जे काही रिझनिंग बघितलेलं आहे तशाच पद्धतीचं असतं. सो हे एमसीक्यू पॅटर्न मध्ये असणार आहे. ठीक आहे, एमसीक्यू पॅटर्न मध्ये हे क्वेश्चन असणार आहेत 90. आणि जर समजा आपण सॅटचा विचार केला तर सॅट मध्ये 7वी आणि 8वीचा जो काही आपला अभ्यासक्रम आहे, ठीक आहे, मग कुठला कुठला सामान्य विज्ञान झाला, समाजशास्त्र झाला आणि त्याच्यासोबत गणित झाला, या विषयांचेच तुम्हाला प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, मग सामान्य विज्ञानाचे किती, तर 35 प्रश्न तुम्हाला येणार आहे सामान्य विज्ञानाचे. समाजशास्त्राचे पण तुम्हाला 35 क्वेश्चन येणार आहे आणि मॅथ्सचे तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे, तो 35, 35 आणि 20 अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न असणार आहे. यात सुद्धा अजून जर डिटेल मध्ये आपण विचार केला तर सामान्य विज्ञान मध्ये 35 मधले 13 प्रश्न जे आहे ते जीवशास्त्रावर म्हणजे बायोलॉजीवर आधारित असणार आहे. त्याच्यानंतर 11 प्रश्न जे आहे, 11 गुणांचे 11 प्रश्न हे भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्सवर आधारित असणार आहे. तर 11 प्रश्न हे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचे असणार आहे. आणि जर समजा आपण समाजशास्त्राबद्दल विचार केला तर समाजशास्त्रामध्ये इतिहासाचे 15 प्रश्न, हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन ज्याला 15 मार्क असणार आहे आणि भूगोलाचे 15 क्वेश्चन, हे झाले 30 आणि 5 प्रश्न जे आहेत ते नागरिक शास्त्राचे. आता याच्यासाठी जो काही सिलेबस आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकांमधलाच आहे, पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचा सिलेबस नाही. ठीक आहे, गणिताचा जर आपण विचार केला तर 20 प्रश्न जे आहेत, 20 गुणांचे 20 प्रश्न हे गणितासाठी असणार आहेत. आता याच्यामध्ये जर समजा तुम्ही टायमिंगचा विचार केला, तुम्हाला 90 मिनिटं मिळणार आहे. म्हणजेच काय, तर एका प्रश्नाला 1 मिनिट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, 180 प्रश्न, 180 गुण आणि 180 मिनिटे. 180 गुण, 180 प्रश्न, 180 मिनिटे. आता हे 180 तुम्हाला डायरेक्टली मिळणार आहेत का, तर नाही. हे तुम्हाला 2 भागांमध्ये मिळणार आहे. 2 भागांमध्ये कसे, सकाळच्या सत्रामध्ये पहिला पेपर होऊन जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला लंच ब्रेक मिळेल, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं सत्र तुमचं सुरू होईल. दुसऱ्या सत्रामध्ये 90 मिनिटांचा तुम्हाला वेळ मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे क्वेश्चन जे आहेत ते तुमचे होतील. आता NMMS ची बॅच देखील आपण लवकरच सुरू करणार आहोत. NMMS ची बॅच किंवा जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच, स्कॉलरशिपची बॅच जी आपली 25 तारखेला लॉन्च होते, ऑलिम्पियाडची बॅच आपण 1 जूनला लॉन्च करतो आहोत, NTS ची बॅच, MTS ची बॅच, सैनिकी स्कूलची बॅच, NMMS, मंथन, होमी बाबा, या सगळ्या कोर्सेस बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा ह्या कोर्सेस पैकी कुठलाही कोर्स जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की फोन करा, जेणेकरून काय होईल की आम्हाला तुमचा जर कॉन्टॅक्ट आला तर आम्ही तुमच्यासाठी ती बॅच लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, त्याचे उत्तर मी स्वतः देण्याचा प्रयत्न करेल किंवा आमची टीम तुम्हाला ते उत्तर देईल. आणि त्यानुसार जर समजा त्याच्यावर एक व्हिडिओ मला घेता आला तर तुमच्या कमेंट्सवर मी व्हिडिओ सुद्धा नक्की घेईन. थँक्यू.